चला आज आपण बनवूया एकदम बेकरी स्टाईल स्पॉन्जी झटपट असा रवा केक। तर याला कुठले सामान आपण बाहेरून नाही आणले, घरातल्या सामानामध्ये बनलाय। तर चला झटपट असा रेसिपीला सुरुवात करू। नमस्कार सर्वांना, सविता किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। रवा केक बनवण्यासाठी आपण इथे रवा घेतलाय। हा रवा बारीकवाला आहे। तर हा रवा आपण ना 1.5 वाटी घेतलाय। तुम्ही जाड घेतला तरी चालेल, कारण आपल्याला याला मिक्सरमध्ये फिरवायचं आहे। आता आपल्याकडे इथे 3-4 इलायची टाकलेत मी आणि साखर टाकायची। तर जेवढा रवा घेतला तेवढंच मी साखर टाकणार आहे, 1.5 वाटी। तुम्हाला जर गोड कमी हवा असेल तर तुम्ही 1 वाटी टाकली तरी चालेल। आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ छानपैकी। हे बघा मिक्सरमध्ये एकदम छान बारीक झाले। आता हे आपण चाळून घेऊया, कारण इलायचीचे ना साल्ट आहेत त्याच्यामध्ये, ते व्यवस्थित चाळून घ्यायचे। हे बघा छानपैकी आपण चाळून घेतले। आता याच्यात आपण टाकू 1 पॅकेट मी छोटंवालं घेतले मिल्क पावडर। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नाही टाकलं तुम्ही तरी चालेल, तरी पण तुमचा रवा केक एकदम छान बनेल। अर्धी वाटी घेतले दही, आणि आपण जो पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्यानेच घ्यायचं आपल्याला। 2 चम्मच एवढं तेल, तुम्ही तेलाच्या जागेवर तूप वापरलं तरी चालेल। तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असेल त्याच्यामध्येच बनवायचं आपल्याला। आणि अर्धा ग्लास आपण इथे पाणी टाकले। आता हे याच्यावर पाणी टाकायचं नाही आहे। तुम्ही पहिली वेळेस बनवत असाल तर पाणी थोडं थोडं टाका। मी याच्या आधी ह्या मेजरमेंटचा केक बनवला आहे, त्यामुळे मी डायरेक्ट अर्धा ग्लास पाण्याच्या टाकलेले। पूर्णपणे याच्यातल्या गाठी मोडून घ्यायच्यात आपल्याला। आता हे तुम्हाला जरी पातळ वाटत असलं ना, तर रवा ना पाणी शोषतो, त्यानंतर मग हे थोडं घट्ट होईल। तर आपण याला पहिलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर याच्यावर झाकण ठेवून याला 10 ते 15 मिनिटासाठी आपण ठेवूया साईडला, म्हणजे रवा फुगेल आपला। 10-15 मिनिटं झालेत बघा। हे पहा मस्तपैकी असं आपला रवा फुगलाय, घट्ट झाले। इथे मी ना आता याच्यात आपण ना बेकिंग पावडर ना बेकिंग सोडा टाकणार आहोत। तर मी इथे प्लेन इनोचं पॅकेट घेतले, कुठलाही फ्लेवरचं घेऊ नका। तर पूर्ण पॅकेट टाकायचं आहे आपल्याला, आणि याला ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एका डायरेक्शनमध्ये व्यवस्थित फिरवून घ्यायचं। इनो आपला पूर्ण बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। आता इनो टाकायच्या आधी आपल्याला पहिलं तर गॅसवर आपण ज्या भांड्यामध्ये बनवणार आहोत ते भांडं गरम करायला ठेवायचं, त्याच्यात एक स्टँड ठेवून आणि व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे। आणि ज्या भांड्यात तुम्ही केक बनवणार आहात त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे। तुमच्याकडे बटर पेपर असेल तर बटर पेपर लावून घ्यायचं। ही सगळी तयारी इनो टाकायच्या आधी करायची आपल्याला, म्हणजे इनो टाकला की आपल्याला झटपट असं जे भांड्यात ओतायचं आहे। तर इथे टोपाला बघा आपण व्यवस्थित असं तेल लावलं, त्यानंतर थोडासा मैदा लावला आहे। आणि सगळं बॅटर आपण झटपट टाकायचं आहे। इकडे आपण गॅसवर ना टोप गरम करून घेतलाय। तो याला व्यवस्थित असं याच्यात मांडायचं आहे। टोप खूप गरम आहे आणि याच्यावर झाकण मांडायचं आहे आपल्याला। असं झाकण मांडायचं मोठं, की याच्यातून वाफ बाहेर नाही गेली पाहिजे। व्यवस्थित आपण असं हे झाकण मांडूया। तर याला 30 ते 40 मिनटं लागतात बेक व्हायला। चला 30 मिनटं झालेत आणि बघा आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे। तर मध्ये खोलायचा नाही केक। मी इथे ना चाकू घालून बघितलं होतं मध्ये कच्चा आहे का नाही। तर व्यवस्थित आपला केक तयार झाला आहे। आता आपण बाहेर काढून घेतलं, थंड झालं आहे व्यवस्थित। तर आता आपण थंड झाल्यानंतर याला साईडने असा मोकळा करून घेऊ। तर आपण याला तेल आणि मैदा लावला, तर बटर पेपरची पण गरज नाही, बघा सहज निघतो। वरून थोडंसं आपण टॅप करूया, सहज निघला। आता व्हाईटवालं दिसते ना तुम्हाला, हे थोडा जास्त मैदा लागला होता तिथे, ते पांढरं त्याच्यामुळे दिसते। केक बघा किती स्पॉन्जी झाला आहे तुमचा। हे बघा छानपैकी असा केक आपला
तयार झाला आहे घरच्या सामानामध्ये. झटपट तुम्ही हा बनवून मुलांना खायला घालू शकता. तर चला कट करूया. हे बघा, कट करण्यावरून तुम्हाला समजत असेल तर आपला केक स्पॉन्जी किती झाला आहे ते. हे पहा, केक बघा आपला किती स्पॉन्जी तयार झाला आहे. मी असे पण पीस कट करून घेतलेत. एकदम आपला अयंगार बेकरीमध्ये भेटतो बघा असा मावा केक, तशा स्टाईलचा केक तयार झाला आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब पण करा.